नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत झटपट होणारी ताकाची कढी। तर ताकाची कढी फाटू नये यासाठी मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आज आपण ही ताकाची कढी इंडक्शनवरती करणार आहोत, त्यामुळे आपली गॅसची बचत होईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी साहित्य काय लागतं बघूया। त्यासाठी मी घेतली हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी, जिरे, हळद, मीठ व 1 लिटर ताक घेतलेलं आहे। आता मी इंडक्शनवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये घेतले तेल। आता आपण हे तेल गरम झालं का अगोदर चेक करूया। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालूया मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण व हिरवी मिरची व चांगले परतून घेऊया। तर कढी करताना हे चांगले परतून घ्यायचे, त्यामुळे कढीची टेस्ट छान येते। आता हे चांगलं परतलेलं आहे, यामध्ये घालूया हळद, कोथिंबीर, मीठ व मिक्स करून घेऊ। आता आपल्याला इंडक्शन एकदम कमी करायचं आहे व आता यामध्ये आपण घालूया ताक। आता ही कढी फुटू नये यासाठी आपल्याला इंडक्शन एकदम लो करायचं व यामध्ये ताक मिक्स करून घ्यायचं व या पद्धतीने हे सारखं हलवत राहायचं, यामुळे आपली ताकाची कढी अजिबात फाटत नाही। त्याच पद्धतीने 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे सारखं हलवत राहायचं। कढी करताना तुम्ही ही टिप्स नक्की वापरा। काही ठिकाणी याला ताकाची कढी किंवा फोडणीचे ताक असेही म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर तुम्ही बघू शकता आपली कढी खूप छान झालेली आहे व कढी अजिबात फाटलेली नाही। तर या पद्धतीने आपली ताकाची कढी तयार झालेली आहे। रेसिपी आवडते लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।